विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 12वी अर्थशास्त्र मार्च 2024मध्ये संभावित कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, यामधील प्रश्न क्रमांक 1 मधील अ आहे, खालील विधाने पूर्ण करा. स्थूल अर्थशास्त्रात या पद्धतीचा वापर केला जातो: विभाजन पद्धत, राशी पद्धत, समग्र पद्धत आणि स्थूल पद्धत. तर याचा योग्य पर्याय बरोबर आहे ब, राशी पद्धत. त्यानंतर दुसरा आहे, श अक्षास समांतर असलेल्या किंमत लवचिकतेच्या मागणी वक्र. हा पर्याय आहे संपूर्ण लवचिक मागणी, ब आहे संपूर्ण अलवचिक मागणी, क जास्त लवचिक मागणी आणि ड आहे कमी लवचिक मागणी. तर योग्य पर्याय आहे अ, संपूर्ण लवचिक मागणी. तिसरा आहे, वैयक्तिक गुंतवणूकदाराची भांडवल बाजारातील विश्वासार्हता कमी झाली आहे कारण. पर्याय वित्तीय साधनांची कमतरता, खर्चिक व्यवहार, क आहे कमी मोबदला आणि ड आहे वित्तीय घोटाळे. तर याचा योग्य पर्याय आहे बरोबर वित्तीय घोटाळे. त्यानंतर चौथा आहे, भांडवली उत्पन्न व भांडवली खर्चाचा समावेश असणारे अंदाजपत्रक. महसुली अंदाजपत्रक, ब आहे शासकीय अंदाजपत्रक, क आहे भांडवली अंदाजपत्रक आणि ड आहे कौटुंबिक अंदाजपत्रक. तर योग्य पर्यायाचा क बरोबर आहे भांडवली अंदाजपत्रक. त्यानंतर पाचवा आहे, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता. पर्याय आहेत वाढते, घटते, बदलत नाही आणि महत्तम होते. तर याचा योग्य पर्याय ब बरोबर आहे घटते. त्यानंतर 1 मधील ब आहे, विसंगत शब्द ओळखा. याच्यामध्ये आहे खर्च संकल्पना, एकूण खर्च, सरासरी खर्च, सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च. तर यातील विसंगत शब्द तो सीमांत प्राप्ती. त्यानंतर मागणीचे प्रकार आहेत प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, पूरक मागणी आणि एकूण मागणी. तर यापैकी वेगळा प्रकार आहे एकूण मागणी. तिसरा आहे, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, उत्पन्न व रोजगार सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत आणि विभाजनाचा समग्रलक्षी सिद्धांत. त्यानंतर चौथा आहे, राष्ट्रीय उत्पन्न मापन पद्धती, उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत, एकूण पद्धत आणि खर्च पद्धत. तर वेगळा शब्द आहे एकूण पद्धत. तर त्यानंतर आहे पाचवं, विदेशी व्यापाराचे प्रकार, पुनरायात व्यापार, आयात व्यापार, निर्यात व्यापार व पुनर्निर्यात व्यापार. तर वेगळा शब्द आहे पुनर्आयात व्यापार. त्यानंतर 1 मधील क आहे, अर्थशास्त्रीय परिभाषिक शब्द लिहा. हा 5 गुणांसाठी आहे. पहिलं बघूया, वस्तूच्या सर्व नगाच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितेची बेरीज, याला एकूण उपयोगिता असे म्हणतात. दुसरा आहे, देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षाच्या कालावधीमध्ये उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार केलेले स्थूल मूल्य. तर याला निव्वळ देशांतर्गत उत्पादन असं म्हणतात. तिसरा आहे, असा बाजार ज्यात एकच विक्रेता असून त्याचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते व त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो, याला मक्तेदारी म्हणतात. चौथा आहे, एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा अन्य वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल मागणी, याला म्हणतात मागणीची छेदक लवचिकता. पाचवा आहे, भौगोलिक स्थान, वेळ या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्ये म्हणजे उत्पन्न, व्यवसाय इत्यादी सापेक्ष बदलासाठी किंवा बदलांचे प्रमाण दाखविण्यासाठी वापरलेले सांख्यिकीय साधन, याला निर्देशांक असे म्हणतात. यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधील ड आहे, विधाने व तर्क प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. विधान दिलेलं आहे. यामधील अविधान आहे, एका चलातील बदलाचा परिणाम दुसऱ्या चलावर होतो हे लवचिकता स्पष्ट करते. तर्कविधान ब आहे, मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमत स्थिर आणि इतर घटकातील मागणीवर होणाऱ्या बदलाचा परिणाम दर्शवतो. पर्याय आहेत, अविधान सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब आहे, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. त्यानंतर क आहे, दोन्ही विधान सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. आणि ड आहे, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही. यातील क विधान बरोबर आहे कारण दोन्ही विधाने सत्य आहेत व विधान ब हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण आहे. त्यानंतर दुसरं बघूया, स्वउपभोगासाठी उत्पादन राष्ट्रीय उत्पादनात मोजले जात नाही. तर्कविधान ब आहे, स्वउपभोगासाठीचे उत्पादन विक्रीसाठी बाजारात येत नाही. तर याचा योग्य पर्याय बरोबर आहे तो म्हणजे विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब हे सत्य आहे. त्यानंतर तिसरं विधान आहे, त्यामधील अ आहे, प्रादेशिक स्टॉक एक्सचेंजमध्ये प्रादेशिक ज्याला आपण शेअर बाजार म्हणतो व्यापाराच्या प्रमाणात घट झालेली आहे. तर्कविधान ब दिलेलं आहे, गुंतवणूकदार बॉम्बे भाग बाजार, नॅशनल भाग बाजार
यासारख्या मुख्य भागबाजारामध्ये रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतो. तर याचं पर्याय बरोबर आहे क. दोन्ही विधान सत्य असून ब विधान हे अविधानाचे योग्य स्पष्टीकरण करते. चौथा आहे किमतीतील वाढ ही वस्तूचा पुरवठा कमी करते आणि तर्कविधान ब आहे किंमत वाढली असता विक्रेत्याला जास्त नफा मिळतो. तर याचा योग्य पर्याय बरोबर आहे विधान ब. विधान अ हे असत्य आहे पण तर्कविधान ब हे सत्य आहे. त्यानंतर पाचवं आहे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे श्रम विभागणी व विशेषीकरणाला चालना मिळते आणि तर्कविधान ब आहे भारताचा राष्ट्रीय व्यापार वाढत नाही. तर याचं पर्याय अ बरोबर आहे कारण विधान अ सत्य आहे पण तर्कविधान अ हे असत्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघूया. खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ते आपल्याला स्पष्ट करायचे आहेत. कोणतेही 3 यापैकी आपल्याला सोडवायचे आहेत. तर विधाने दिलेले आहेत. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन व बँक कर्जावरील व्याज दिले. तर याचं बघूया आपण. याचं उदाहरणातील संकल्पना उत्पादन घटकाचा मोबदला देणे आणि संकल्पनेचं स्पष्टीकरण वस्तूच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे उत्पादन घटक आवश्यक असतात आणि या उत्पादन घटकांना उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल उत्पादकाकडून अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा हे मोबदले प्राप्त होत असतात. त्यानंतर आहे दुसरं, शीतलने तिच्या बेकरीसाठी पिठाच्या गिरणीतून गव्हाचे पीठ विकत घेतले. तर याचं एकंदरीत आहे खाजगी गुंतवणूक आणि याचं स्पष्टीकरण आहे उद्योजक किंवा खाजगी संस्थेने विविध वस्तू व सेवांच्या निर्मितीसाठी कच्चा माल व यंत्रसामुग्री इत्यादीवर केलेला खर्च म्हणजे खाजगी गुंतवणूक आहे. त्यानंतर रघुचे वडील त्यांचे पैसे नियमितपणे भागव आणि बंधपत्रामध्ये गुंतवतात. त्यानंतर आहे इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यातून कपडे तयार करून ते मलेशियाला विकले. त्यानंतर पाचवं आहे सचिनने हिवाळ्यात त्याच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. तर हे पाचवं बघूया आता कारण ही कालउपयोगिता आहे. याचं स्पष्टीकरण काळानुसार वस्तूमध्ये जी उपयोगिता निर्माण होते ती उपयोगिता म्हणजे कालउपयोगिता होय. यानंतर प्रश्न क्रमांक 2 ब आहे फरक स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे आहेत. तर यामध्ये आपल्याला दिलेले आहेत सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र. 2 आहे प्रत्यक्ष मागणी व अप्रत्यक्ष मागणी. तिसरा आहे संपूर्ण लवचिक मागणी व संपूर्ण अलवचिक मागणी. चौथं आहे पुरवठ्याचा विस्तार व पुरवठ्याचा संकोच. पाचवं दिलेलं आहे समतोल अंदाजपत्रक व तुटीचे अंदाजपत्रक. यापैकी कोणतेही आपल्याला 3 सोडवायचे आहेत. 2 मार्कासाठी हा फरक स्पष्ट करा आहे. मित्रांनो, यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे खालील प्रश्नाची उत्तरे आपल्याला लिहायची आहे. कोणते 3? एकूण 12 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. तर पहिला आहे स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व कोणत्याही 4 मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करा. दुसरा प्रश्न उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा. तिसरा आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनातील कोणत्याही 4 तात्विक अडचणी स्पष्ट करा. चौथा आहे अल्पाधिकार बाजाराची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पाचवा आहे निर्देशकाचे प्रकार स्पष्ट करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे खालील विधानाशी आपण सहमत आहात की असहमत ते सकारण आपल्याला स्पष्ट करायचे आहे. कोणतेही 3 सोडवायचे आहे. एकूण 12 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे. दुसरा आहे निर्देशकाला कोणत्याही मर्यादा नाहीत. तिसरा आहे आधुनिक सरकार सार्वजनिक खर्चातील वाढीसाठी पुढाकार घेत नाही. चौथा आहे व्यापार ही आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे. पाचवा आहे भारतात नाणे बाजाराची भूमिका महत्त्वाची आहे. त्यानंतर पाचवा जो प्रश्न आहे मित्रांनो तो खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नाचे आपल्याला उत्तरे द्यायचे आहे. कोणतेही 2 या ठिकाणी आपल्याला सोडवायचे आहे आणि खालील तक्त्याचं निरीक्षण करून व्यवस्थित या प्रश्नाची उत्तरे आपल्याला देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला या तक्त्यामध्ये किंमत दिलेली आहे. उपभोक्ता अ, ब आणि क दिलेला आहे आणि बाजार यावरती प्रश्न आहेत. आपल्याला बाजार मागणी पत्रक पूर्ण करा. दुसरा आहे वरील बाजार मागणी पत्रकाच्या सहाय्याने बाजार मागणी वक्र आपल्याला तयार करायचं आहे. त्यानंतर यामधील दुसरा आहे खालील आकृतीतील मागणी वक्राची किंमत लवचिकता कोणती आहे ती आपल्याला ओळखायची आहे. तर इथे आपल्याला मागणी वक्र दिलेले आहेत ज्यामध्ये मागणी वक्र अ, ब, क आणि ड असे दिलेले आहेत. म्हणजे तर यापैकी पहिल्या आकृतीतील लवचिकता आहे कारण आकृतीतील मागणी वक्राची लवचिकता पूर्णतः अलवचिक आहे. त्यानंतर दुसरा आहे लवचिकता ब कारण आकृतीतील मागणी वक्राची लवचिकता पूर्णतः लवचिक आहे. त्यानंतर तिसरा आहे लवचिकता क आकृतीतील मागणी वक्राची लवचिकता
एकक लवचिक आणि चौथा आहे आकृतीतील मागणी वक्राची लवचिकता अधिक लवचिक. त्यानंतर मित्रांनो खालील उतारा आपल्याला वाचून त्यातील प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत. तर यामध्ये सामाजिक सुरक्षेची पारंपरिक कल्पना सांगा. दुसरा आहे या उतार्यात सामाजिक सुरक्षेत कोणता संकल्पनात्मक बदल सुचवण्यात आला आहे आणि श्रीमंत जगातील सामाजिक सुरक्षेचा वारसा कोणता आहे आणि भारताच्या कोणत्या वैशिष्ट्यामुळे सामाजिक सुरक्षेचे पारंपरिक प्रारूप आपल्याला अनुकूल ठरत नाही. तर हा उतारा वाचून याची योग्य ती उत्तरं आपण द्यावी. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 आहे मागणीची लवचिकता म्हणजे काय ते सांगून मागणीची लवचिकता आपल्याला निर्धारित करणारे घटक स्पष्ट करायचे आहेत. दुसरा आहे भारतीय नाणे बाजाराचा अर्थ सांगून भारतीय नाणे बाजाराची भूमिका स्पष्ट करायची आहे. तिसरा आहे पूर्ण स्पर्धा म्हणजे काय ते सांगून पूर्ण स्पर्धेची आपल्याला वैशिष्ट्ये स्पष्ट करा. चौथा आहे मागणीचा अर्थ सांगून मागणी निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा. हा दीर्घोत्तरी प्रश्न मित्रांनो आपल्याला एकूण 8 गुणांचा सोडवायचा आहे आणि 2 यामध्ये आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. मित्रांनो ही होती या 2024 मध्ये संभावित प्रश्नपत्रिका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.